वर्षांपासूनमधून लातूरमध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट आहे। विटी माध्यम प्रकल्पासह अनेक प्रकल्प कोरडे ठाक आहेत। काही गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सध्या करण्याची वेळ आलेली आहे। दृश्य आपण बघतोय लातूरमधली। जिल्ह्यातले प्रमुख 8 मध्यम प्रकल्प जे आहेत ते पूर्णपणे कोरडे ठाक पडत चालल्याचं चित्र आहे। रेणापूर तालुक्यातल्या व्हटी मध्यम प्रकल्पावर आपण आहोत। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं या प्रकल्पामधली जी काही माती आहे किंवा जी जमीन आहे ते पूर्णपणे भेगाळल्याचं चित्र आपण पाहतो आहोत। या प्रकल्पामध्ये आता फक्त 0% जलसाठा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे। अगदी दुर्गंधीयुक्त पाणी जे आहे ते शिल्लक राहिलेलं आहे। काही गावकरी आपल्या सोबत आहेत या भागातले, त्यांच्याकडनं जाणून घेणार। मला सांगा, आता व्हटी मध्यम प्रकल्प पूर्णपणे ड्राय झालेला आहे, कोरडे ठाक पडलेला आहे। पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो भेडसावतो आहे तर मला सांगा, या गावांमध्ये किंवा किनगावमध्ये किंवा तुमच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची काय स्थिती आहे? हो, पिण्याच्या पाण्यासाठी साहेब अधिग्रहण बोर केलेले आहेत, तरी गुरांच्या पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण आहे। तरी किनगाव या गावासाठी जवळच त्यांच्या 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर कोपरा तलाव आहे, त्यांच्या शिवारात येतो। तरी सुद्धा व्हटी मध्यम प्रकल्पात 0% पाणी उपलब्ध असताना सुद्धा व्हटी मध्यम प्रकल्पातूनच पाणी उपसा केला जात आहे। त्यांच्या स्वतंत्र म्हणजे वैयक्तिक आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत सुद्धा तलाव आहे तो, तरी सुद्धा तिथून केला जात नाही। शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। तिथं पाणी असताना सुद्धा समजा तिथलं पाण्यावर दुर्लक्ष आहे त्यांचं, की ते तिथून पाईपलाईन करत नाहीत सर्व मिळून, किंवा व्हटीहूनच दुसरी करा तिसरी करा। आणि त्यांच्याकडे आमचं आणि त्यांच्या तलावाची क्षमता तेवढीच आहे, रेकॉर्डला तेवढीच आहे। तुम्ही पण जाणून घेऊ शकता किंवा हे तलाव केवढा आहे, ते तलाव केवढा आहे, तो साठवण आहे, हा 2 कॅनलचा तलाव आहे। कॅमेरामन हर्षलसह महेंद्र जोंधळे, ATV9 मराठी, लातूर।